रगडा पॅटीस. आलं ना तोंडाला पाणी. आज आपण घरच्या घरी अगदी चाट स्टॉलवर जसा रगडा मिळतो तसाच आपण बनवूया. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही कमी वेळात झटपट असा रगडा पॅटीस तयार करू शकता आणि केव्हाही खाऊ शकता. तुम्हाला बाहेर जाऊन खायची गरज नाही. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी हे वाटाणे भिजत टाकलेले होते मी 2 तासासाठी. तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत टाकू शकता. हे पांढरे वाटाणे घेतलेले आहे. इझिली तुम्हाला बाजारात मिळतील अशा प्रकारचे मिळतात. आणि आता आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये काढूया. कुकरला शिजवल्यामुळे लवकर शिजतात, त्यामुळे कुकरला आपण मस्त याचे शिट्ट्या काढून घेऊया. आता एका डब्यामध्ये हे वाटाणे टाकलेले आहे आणि एका डब्यामध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे. 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले. बटाट्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, फक्त 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वाटाण्यामध्ये वाटाणे बुडतील एवढं पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहे. 4 ते 5 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला कुकरला. लो फ्लेमवर आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे. 4 ते 5 शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असे शिजले गेलेले आहे दोन्ही आपले वाटाणे आणि बटाटेसुद्धा. तुम्हाला दाखवते मी. चमचामध्ये घ्यायचं आहे आणि एक आपल्याला वाटाणा असा फोडून बघायचा आहे. तुम्ही पाहू शकता अलवार असे शिजले गेलेले आहे आपले वाटाणे आणि बटाटेसुद्धा छान असे शिजले गेलेले आहे. आता आपण वाटाण्यामधलं पाणी काढून घेऊया. पाणी काढल्यामुळे आपल्याला वाटाणे रगडायला सोपे पडतील आणि छान असे आपल्याला रगडून घ्यायचे आहे. तुमच्याकडे असं पावभाजीचं मॅशर असेल तर तुम्ही त्याने मॅश करू शकता किंवा लाकडी रवी असेल त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने पूर्ण आता आपल्याला हे वाटाणे रगडून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता छान रगडून झालेले आहे. आता आपण साईडला जे पाणी काढलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं. आता फोडणीची तयारी करूया. इकडे साईडला ठेवून देऊया. हे इकडे पॅन ठेवलेलं गरम करायला. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल जास्त नाही वापरायचं, थोडंच टाकलेलं आहे. आणि यामध्ये टाकूया आपण थोडंसं जिरं. जिरं फुललेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेला लसूण टाकूया. लसूणचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. आणि यामध्ये टाकूया आता आपण बाकीचे मसाले. 1 चमचा तर्रीचं मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, थोडीशी हळद आणि तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे. किचन किंग मसाल्याची रेसिपी मी चॅनलवर शेअर केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर जाऊन चेक करा. आणि सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने तेलामध्ये पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे रगडून घेतलेले वाटाणे आहे ते टाकायचे आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कापलेला कांदा आणि टोमॅटो फोडणी घालताना टाकू शकता. थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे, चव छान येते. आणि अगदी थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. आणि 2 मिनिटे आपण हे शिजून घेऊया. आणि तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे आपल्याला लागेल तसं. आता मी थोडंसं यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे डब्यामध्ये आणि तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे, गरम पाणी वापरलेलं. आणि मिक्स करायचं आहे यामध्ये. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आपण. आणि मिक्स करून 2 ते 3 मिनिटे आपण हे शिजू देऊया. आणि आता आपला हा रगडा तयार झालेला आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता कलरही छान याला आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर असं झालेलं आहे आणि खायला एक नंबर लागतो. आता रगडा आपण साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण पॅटीस बनवून घेऊया. अशा पद्धतीने मी घट्ट ठेवलेलं आहे, खूप पातळही केलेलं नाही. आता लगेच आपण पॅटीस बनवूया. उकडलेल्या बटाट्याची मी सालं काढून घेतलेली आणि एका भांड्यामध्ये आपण ते असे कुस्करून घेऊया. बटाटे छान असे मऊ शिजलेले आहे, आता कुस्करून सुद्धा झालेले आहे आपले. आता यामध्ये थोडंसं आपण हळद टाकून घेऊया आणि लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि अगदी थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ. आणि आता कोथिंबीर टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं नाही. तुम्हाला जर वाटेल आपले पॅटीस तुटतील तर तुम्ही यामध्ये थोडंसं टाकू शकता. आधी हे पूर्ण भिजवून घ्यायचं आणि नंतर बनवताना एकच बनवून बघायचं. जर तुटले तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वापरू शकता. आपलं हे पॅटीस बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याचे पॅटीस बनवून घेऊया. तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे तुम्ही बनवू शकता. एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर गोल करून याची आपल्याला पॅटीस बनवून घ्यायची आहे मंडळी. सर्व पॅटीस आपण एका प्लेटमध्ये बनवून घेऊया आधी. अशा पद्धतीने चापट करायचा आहे हातावरती आणि पूर्ण बाजूने असं आपल्याला प्लेन करायचं आहे. आपली आता ही पॅटीस तयार झालेली आहे. एका डिशमध्ये मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले. इकडे आता पॅन ठेवलेला गरम करायला, त्यामध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता हे पॅटीस टाकून देऊया आणि लो फ्लेमवर छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. थोडेसे फ्राय झाल्यानंतर आपण आता ही पलटी करूया. 3 ते 4 मिनिटे लागतात आपल्याला हे पॅटीस फ्राय होण्यासाठी.
आणि पलटी करून झालेली आहे. अजून 2 ते 3 मिनिटानंतर आपण पलटी करूया. तुम्ही पाहू शकता किती छान याचा कलर आलेला आहे. अजून 1 मिनिट ठेवायचे आहे आपल्याला आणि मस्त आपले गोल्डन ब्राऊन कलर या पॅटीसचा आलेला आहे. एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्यावरती आपण जो रगडा बनवून घेतलेला तो टाकायचा आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही टाकू शकता आणि यावरती आपण चिंच गुळाची चटणी टाकायची आणि हिरवी चटणी टाकायची आहे. दोन्ही चटणीच्या रेसिपी मी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे मंडळी. आणि आता यावरती आपण बारीक शेव टाकूया आणि अजून वरतून थोडासा कांदा टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि अजून वरतून थोड्याशा आपण चटण्या टाकू शकतो. मस्त आपले गरमागरम हे रगडा पॅटीस तयार झाली आहे मंडळी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आणि इथपर्यंत आलाच आहात तर रेसिपीला लाईकसुद्धा करून जा. आजची तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.